सगळ्या प्रेस भाव येवकार आयची जी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या त्याचो मेन हेतू तो म्हणजे जे आमी पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बिल हे ऑलरेडी आमी इन्वर्ट केल्ले आसा, तशेंच आमी गोंयच्या स्पिकराकूय दिल्ले आसा, तशेंच आयज सकाळी वचून आमी गव्हर्नराकूय दिल्ले आसा आणि बाकीचे जे आमदार आसा तांकांय इन्वर्ट कॉपीज सगळ्यांक वयता. तशेंच आमकां एक रिसंटली आतां एक न्यूज येयल्या की जे आमचे असेंब्ली सेशन आसा ते खंय ना खंय कटेल करपाचो चालू आसा. आयज तुम्ही पळयता आसतले पंचायत इलेक्शन जेन्ना नोटिफाय जाला पंचायत इलेक्शन जातले म्हणून 10 तारखेक, सो तेन्नाच्यान हो बोबा चालू आसा. सो पंचायत इलेक्शन इज टोटल डिफरंट बॉडी. जी पंचायत इलेक्शन जाता ते टोटल डिफरंट बॉडी आणि आमचे जे असेंब्ली आसा ती एक टोटल डिफरंट बॉडी आसा लेजिस्लेटिव्ह चलोवपाक लागून. आमी पळयला आसतले कितलेशे एक म्हयनो जालो आतां लास्ट मंथ सगळे आमदार ह्या असेंब्लीक लागून तयारी करता. आमी सजेशनाक लागून गोंयकारांची जी सजेशन्स आसा तेका लागून आमची ईमेल एड्रेस आउट केली आणि आमकां कितलेशे सजेशन मेळ्ळे, बरे बरे सजेशन मेळ्ळे. तशेंच आमी आमचे बिल ड्राफ्ट केली, अमेंडमेंट्स ड्राफ्ट केली, रेजोल्युशन्स ड्राफ्ट केली आणि हेजेर आमचो कितलोसो टायम दीस रात एकठांय करून हांवें आनी आमचे जे जितले भुरगे आसा जितले सपोर्टर आसा जावं प्रत्येक गोंयचो नागरीक जेंच्यांनी दिसले तांकां की खरेंच गोंयकारां खातीर कितें तरी असेंब्लीत पावपाक जाय, विशय पावपाक जाय गोंयकारांचे, सो तेंच्यांनी सगळ्यांनी आमकां इनपुट्स दिले आणि ते इनपुट्स आमी खंय ना खंय ह्या असेंब्लीन एलक्यूच्या हितून जावं कॉलिंग अटेन्शन जावं सगळे हितून आमी तयारी आमची केल्ली आसा. आणि ही तयारी केल्या हितून आतां मदींच आयकोंक येता की कटेन जावपाची आसा म्हणून असेंब्ली. सो आमी हेजो निशेध करता. आमकां असेंब्ली जशी आसा 25 दिसाची असेंब्ली सेशन आसा ती 25 दिसाचेच असेंब्ली सेशन जाय हे आमी मेमोरेंडम ऑलरेडी स्पिकराक दिल्ले आसा. तशेंच आमच्या ऑनरेबल गव्हर्नराकूय दिल्ले आसा की असेंब्ली सेशन कटेन करपाचें ना म्हणून. तेंच्यांनी सांगलां की बीएससी मिटींग जेन्ना जातली तेन्ना डिसायड जातले म्हणून. बट म्हाका दिसता की फाल्यां जेन्ना सुप्रीम कोर्टान तेंच्यांनी जी अपील घातल्या ते अपिलाच्या नंतरूच ते कितें ना कितें डिसायड करूंक शकता. बट हांव म्हणटा असेंब्ली कित्याक लागून कटेल करपाची. जेन्ना सामान्य लोकांचे विशय मांडपाक जाय, आतां गेली ती 2 वर्सां जाली सारखे असेंब्ली सेशनूच जायना, एवरी टायम कटेल जायत आसा आणि लोकांचे जे विशय मांडपाचे आसा, कितें प्लॅनिंग करपाक जाय, कितें लेजिस्लेटर करपाक जाय ते आयज खंय ना खंय फाटीं उरता. आणि तेका लागून गोंय जे आसा राज्य आसा ते खंय ना खंय फाटीं उरत आसा. आयज तुम्ही पळयता आसतले गोंयांत फ्लडिंग जावपाक लागलेली आसा. डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट हाडटा मात तेका व्हॅल्यू ना. म्हणजे तेका ऑपोजिशन फोर्स जी उलोवपाक जाय जावं असेंब्लीन कितें मांडपाक जाय, कितें प्लॅन मांडपाक जाय तो मांडपाक पासून जो आमकां डेमोक्रेटीक रायट दिल्लो आसा एज अ लेजिस्लेटिव्ह एमएलए म्हणून आमकां रायट दिल्लो आसा तो खंय ना खंय ह्या द्वारे खंय ना खंय ब्रोक करपाक सोदता, एक निग्लेक्ट करूंक सोदता. सो हें जावपाक जायना. आयज आमी जी आमची असेंब्ली आसा एक पवित्र टेम्पल आसा आमचे असेंब्ली म्हणजे त्या टेम्पलान विशय मांडपाक जाय, आमकां सोल्युशन्स दिवपाक जाय आणि सरकाराकूय कितें तेंची कितें रॉंग कामां आसा ती खंय ना खंय तांकां दाखोवन दिवपाक जाय की बाबा हें रॉंग जाता आनी हें आमी रायट करपाक जाय म्हणून. मात समज अशें असेंब्ली शॉर्ट केली जाल्यार कांयच फायदो उरपाचो ना. आमदारांनी फक्त गटरां पळोवपाची, लायट वयता काय पळोवपाची, उदक वयता काय पळोवपाचें हेंच उरतलें. म्हणजे पंच मेंबर कित्याक लागून आसा, आमदार कित्याक लागून आसा, आमदार लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन बिलां मांडपाक जावं लेजिस्लेशन करपाक लागून आसा, लॉ करपाक लागून आसा. आयज खंय ना खंय हें डिप्रायव करपाचो जो ऑपोजिशनाचो जो हे आसा तो डिप्रायव करपाची तयारी चालू आसा आणि हेजो आमी निशेध करता. आमी मागता की हे जे असेंब्ली सेशन आसा ते 25 दिसाचे आसा, तशेंच 25 दिसाचे आसचे आणि हो एमएलएचो जो रायट आसा तो एमएलएचो रायट प्रोटेक्ट करचो. कारण तितून 25 दिसांनी आमकां खुबशे विशय आसा आनी ऑलरेडी आमी कितलेशे पॉयंट्स घातलेले आसा, एलक्यूज घातलेले आसा, स्टार क्वेश्चन, 1 स्टार क्वेश्चन घातलेले आसा. तशेंच बिलां आमचे जे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बिल घातलेले आसा, जशी आमची कितलीशी बिलां आसा ती ऑलरेडी रेडी आसा, कितलेशे अमेंडमेंट्स आसा ते रेडी आसा, कितलीशी रेजोल्युशन आसा ती रेडी आसा, तिवूय घातलेली आसा, हेचे फुडें घालपाची आसा. सो खंय ना खंय आमकां डिप्रायव जातले आनी खंय ना खंय हो जो फोर्स आसा जो आवाज करूं शकतलो असेंब्लीन तो खंय ना खंय बंद जावपाचें षडयंत्र चालू आसा. हें खंय ना खंय जावपाक जायना. जशें तुमकां सगळ्यांक खबर आसा आमी जे पोगो बील इतली वर्सां लोकांक सांगलेले ते आमी असेंब्लीन सबमीट केल्ले आसा.
सेक्रेटरी ऑफ लेजिस्लेचर जी आसा तिच्या कडेन सबमिट केला. ते बिल आमी डेप्युटी स्पीकराकूय दिला आणि आयज ते बिल आमी व्हरून सकाळी गव्हर्नरा कडेन दिला. पूण काल एक आमी स्टेटमेंट आयकलो, डेप्युटी स्पीकरान एक स्टेटमेंट केलो की बिल दिले म्हणून बिल टेबल जाले ना, ते डिस्कस जातले अशें ना. बिल दिवप, आपल्या कडेन बिल दिले, सेक्रेटरी कडेन बिल दिले म्हटल्यार एक स्टंट ना जाल्यार पब्लिसिटी म्हणून. जाल्यार हांव डेप्युटी स्पीकराक सांगपाक सोदता, एक प्रायव्हेट मेंबर बिल हो एक आमदाराचो रायट आसा, ते बिल असेंब्लीनूच डेप्युटी स्पीकर जाल्यार हे बिल कंपल्सरी भितर दिवपाकूच जाय. हे बिल जेन्ना आमी स्पीकरा कडेन दिले जाल्यार स्पीकरान अशे शब्द काडचे न्हू. एक नवीन आमदार येयला, एक नवीन रिजनल पार्टी येयला आणि रिजनल पार्टी आणि न्यू आमदार, एक यंग आमदार, एक MLA जेन्ना हे बिल दिता व्हरून जाल्यार आमकां दिसता तेच्या कडल्यान त्या आमदाराक शाबासकी मेळपाक जाय आसली, मोटिवेशन मेळपाक जाय आसलें की अशीच बिलां तुमी हाडून दिया, आमकां टेबल करा, आमी डिस्कस करया आणि जर गोंयाच्या हिताक आसा जाल्यार ही बिलां आमी पास करून घेवया म्हणून स्पीकरान सांगपाक जाय आसलें. बिल दिवप, असेंब्लीन व्हरून आणि फोटो काडप म्हटल्यार पब्लिसिटी न्हू, स्टंट न्हू. पब्लिसिटी आणि स्टंट जेन्ना आसता, जेन्ना तकलेर सिलिंडर मारून भोंवतात तुमी, बैलगाडयेन भोंवतात पेट्रोल म्हारग जाले म्हणून, काने बाळ्यान घालून भोंवतात रस्त्याचेर, जे सगळे पॉलिटिकल पार्टी करतात, तेका स्टंट आणि तेका पब्लिसिटी म्हणटात. एक कितली वर्सां मेहनत लावन गोंयच्या जाणकारांनी जे बिल ड्राफ्ट केला गोंयच्या हिताक लागून, गोंयच्या लोकांक लागून, आमच्या अस्तित्वाक लागून, गोंयकारांच्या एक्झिस्टन्साक लागून ह्या बिलाची अशी फकाणां मारलेली आमी तरी खबर घेवचे ना. स्पीकरान सांगले की हे बिल जे आसा ते ह्या असेंब्लीक चड करून डिस्कस जावचे ना म्हणून. जाल्यार हांव स्पीकर सराक विचारपाक सोदता की विदाउट टेकिंग इनपुट्स फ्रॉम वेरियस डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटान तुवें ते बिल धाडला, ते लॉ डिपार्टमेंट जाले, फायनान्स डिपार्टमेंट जाले, मागीर भितर डिफरंट आमचे डिमांड आसा, सो रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटान ते वयतले. कॉमदाद आसा भितर, हाऊसिंग बोर्ड आसा भितर, मागीर जॉब आसा, एम्प्लॉयमेंट आसा भितर, गव्हर्नमेंट स्किम्स आसा, सो डिफरंट डिपार्टमेंटाक वयतले. तेंच्या कडल्यान इनपुट्स घेवच्या आदी डेप्युटी स्पीकर कसो सांगपाक सोदता की हे स्पीकर कितें सांगपाक कसो सांगपाक सोदता की हे जे बिल आसा, हे बिल ह्या फावट डिस्कस जावचें ना म्हणून. म्हणजे 25 दिसाची जी असेंब्ली आसा तेतून जर हे बिल डिस्कस जायना जाल्यार हो जो स्टाफ आसा जाल्यार बिल तुमी करपाची एक डेट दवरल्यात की ह्या दिसा पयलीं तुमी बिल घालपाचें म्हणून. ह्या असेंब्लीन टेबल जर जावपाक जाय, आतां फॉर एक्झाम्पल 15 जुलय जे बिल टेबल जातले, डिस्कस जातले, त्याच्या पयलीं तुमी आमकां 15 दीस पयलीं तें इनवर्ट कर म्हटलें. ते इनवर्ट आमी कायद्या प्रमाणे आमी केलें जाल्यार तरी तुमकां आनी कितलो टायम जाय. हांव म्हणटा बरें 15 तारीख जायना जाल्यार 25 दिसाची असेंब्ली आसा, तुम्ही लास्ट वीक पासून तुमकां जर जाता जाल्यार हे बिल तुम्ही घेवपाक जाय. जर तुम्ही हे बिल घेयना जाल्यार प्रत्येक नीज गोंयकार जो आसा, पर्सन ऑफ बर्न ओरिजिन जो आसा, त्याच्या कडेन तुम्ही फटींगपणां करतले, त्याच्या कडेन तुम्ही चिटिंग करतले आणि तेका तुम्ही जे एम्पॉवरमेंट करपाक जाय ते एम्पॉवरमेंट करचे सोडून तेका तुम्ही काबार करपाचे षडयंत्र करता अशें आमकां दिसता आनी आमी लोकांक सांगतले. इतली वर्सां गोंयकारांक प्रोटेक्ट करपाक, गोंयचे अस्तित्व, गोंयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक ह्या सरकारान कसलोच कायदो केल्लो ना, गोंयकार कोण तो डिफायन केल्लो ना. सो गोंयकार कोण तो डिफायन ह्या असेंब्लीन जावपाक जाय. नीज गोंयकार कोण हे लोकांक कळपाक जाय, लोकांक तो रायट मेळपाक जाय. कोणूय येता आपणाक गोंयकार म्हणटा, कोणूय गोंयान येवन सेटल जाता तो आपणाक गोंयकार म्हणटा, हे आमी खोपोवन घेवचे ना. आणि हे बीजेपी सरकार जे गोंयकारपणाचे गजाली करता, जे स्वयंपूर्ण गोंयचे गजाली करता, जर ते गोंयकारपण ते डिफायन करपाक सोदिना जाल्यार लोकांनी अंडरस्टँड करचे की हे जे बीजेपी सरकार आसा तेंकां भायले जे मतदार जाल्ले आसा, जे मायग्रंट येवन हांगा तेंचे वोटर जाल्ले आसा, तेंचो मोग चड जाल्लो आसा आनी तेंकां पोगो बील न्हू तर तेंकां भुमिपुत्र बील जे आसा ते भुमिपुत्र बिलाचे तेंकां मोग आनी काळजी चड आसा. हे बील
ह्या असेंब्लीन पास जावपाक जाय हांव स्पीकराक परत एकदा रिमाइंड करता आनी सांगता की तेने जे बिल त्यांच्या खंयच्या डिपार्टमेंटा कडेन धाडला तांकां इन्स्ट्रक्शन दिवचे की ह्या बिलाचेर जाता तितले बेगीन तुम्ही स्टडी करची की ऑलमोस्ट बिल ड्राफ्ट करून तुमकां रेडीमेड बिल दिला हे बिल हेच्या पयलीं काँग्रेस जावं एमजीपी जावं बीजेपी गोवा फॉरवर्ड ह्या पार्टीचे गोंयकारपणाची गजाली करता गोंयकारांचे गजाली करता त्या पार्ट्यांनी टेबल करून पास करपाक जाय आसलें इतली वर्सां गोंयान असेंब्ली चलता इतली वर्सां गोंयान पॉलिटिकल पार्टीज आपले काम करता कितले आमदार येयले कितले आमदार गेले कितले मिनिस्टर जाले कितले मिनिस्टर मेले पूण गोंयकार कोण हे डेफिनेशन अजून जाणना जेन्ना तुमच्याकडे रेडीमेड हाडून आमी दिता ते जर तुमच्याकडे डिस्कस जायना जाल्यार गोंयकाराकडे ही गद्दारी जातली आनी हो सरकार एंटी गोवन आसा गोंयकाराच्या अगेन्स्ट आसा हे प्रूव्ह जातले रोखडेच पंचायत इलेक्शन घेवपाचे आसा ह्या पंचायत इलेक्शनाक लोकांक कळटले की हो सरकार फक्त मायग्रंटांच्या वोट बँकाचेर डिपेंड आसा मायग्रंटांची वोट बँक आसा ती प्रोटेक्ट करपाक आसा आनी गोंयकारांक लाचार आनी गुलाम करपाक आसा सो स्पीकर सराक एक सांगता ह्या फुडे अशी कितलीशीच बिलां येतली तेका मागीर तूं स्टंट म्हण पब्लिसिटी म्हण आमकां फरक पडचो ना आमी भरपूरशी बिलां जी गोंयकारांक जाय गोंयच्या अस्तित्वाक लागून करपाक जाय जितली वर्सां फाणें करूंक ना ती आमी ड्राफ्ट करून तयार केल्ली आसा एकूच बिल तुमच्या कडेन पावला आनी एकाच बिलान बीजेपी सरकार आनी सगळे जाण हाल्लेले आसा एकाच बिलान अजून पर्यंत आमची दुसरी बिलां आवटूच जावंक ना ती जेन्ना जातली म्हाका दिसता एक दिसूय असेंब्ली दवरपाचें ना स्पीकर डायरेक्ट सांगतलो की ह्या फुडें आमी असेंब्ली घेवचे ना डायरेक्ट आमी कितें तें इलेक्शनूच घेवया म्हणून की म्हाका हो भंय जाला कित्याक एका बिलान जर इतले हालपाक शकता जाल्यार फुडली आमी 20-25 बिलां जी आसा आनी एक 100 अमेंडमेंट जी आसा आनी कितलीशीच हजारांनी रेझोल्युशनां ड्राफ्ट करून दवरला की रेझोल्युशनां आनी बिलां आनी हे हँडल हेंच्या कडेन जावपाचें ना आता दुसरो प्रश्न येयलो असेंब्ली कटल करपाचो आमी आयकला की असेंब्ली कटल करपाचे गजाली आसा स्पीकराच्या स्टेटमेंटानूय येयला की तेंचे अजून डिसिजन जावना त्यांनी फॉर्मली सांगूंक ना की पंचायत इलेक्शन आसो पंचायत इलेक्शन नासो असेंब्ली 25 दीस चलतले हे अश्युरन्स अजून मेरेन स्पीकरा कडल्यान कोणाकूच मेळोंक ना जे स्टेटमेंट आसा की बीएससीची मीटिंग जातली ती मीटिंग जाल्या उपरांत 2 दिसान ते थारायतले की कितें करपाचें आता 2 दिसान म्हटल्यार हाचो अर्थ कितें की सुप्रीम कोर्टाची चॅलेंज केला सुप्रीम कोर्टाची अपील केला पंचायत इलेक्शनाक लागून स्थगितीक लागून फुडें व्हरपाक लागून जाल्यार त्याचे डिसिजन येतले तेचेर थारतले की असेंब्ली जातली काय ना हेच्या पयलीं लास्ट 2 वर्सां जालीं 2 ते 3 वर्सां जालीं असेंब्ली म्हणटा ती गोंयकारांनी सारकी पळोवंक ना फक्त गोंयकारांनी आयकले ते कविता गोंयकारांनी आयकले ते दुमशाणां गोंयकारांनी आयकले ते बॉयकॉट्स गोंयकारांचे जे प्रश्न आसा ते कॉमनजात जाग्याचे जावं गोंयकारांच्या एम्प्लॉयमेंटाचे जावं ते गोंयकारांच्या अस्तित्वाचे जावं म्हारग लायटीचे बिलाचे जावं रस्त्यार पडलेले खड्ड्यांचे जावं नाल्यार इल्लिगली बांदलेले स्लम्साचे जावं ह्या प्रत्येक विशयाचेर जे डिस्कशन जावपाक आसले ते डिस्कशन अजून मेरेन ह्या असेंब्लीन जाल्लेलें ना म्हणून ही 25 दिसाची असेंब्ली आमी आज गव्हर्नराक व्हरोन लेटर दिला मेमोरेंडम दिला तशेंच स्पीकराकूय काल दिला तितून आमी क्लियरली सांगला की असेंब्ली 25 दिसाची आसपाक जाय पंचायत इलेक्शन आणि असेंब्ली हेतून दोनांनी मात सुद्धा रिलेशन ना कित्याक जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर्स आसा त्यांचे काम आसा असेंब्लीन लेजिस्लेशन करपाचें पंचायत इलेक्शन जाता ते पार्टी लेवलाचेर जायना जेन्ना ते पार्टी लेवलाचेर जायना तेन्ना म्हाका दिसना की एमएलए नाजाल्यार चीफ मिनिस्टराक नाजाल्यार खंयच्या मिनिस्टराक भितर इन्वॉल्व जावपाक जाय पंचायत बॉडी एक सेल्फ गव्हर्नमेंट आसा एक लोकल बॉडी आसा जे बॉडी कॉन्स्टिट्यूशनान रायट्स दिल्ले आसा तुमकां सगळ्यांक खबर आसतली की आमच्या कॉन्स्टिट्यूशनान इंडियन कॉन्स्टिट्यूशनान जे आमचे लोकल बॉडीज आसा तांकां सेल्फ गव्हर्नमेंट करपाक तांकां स्वताचे रायट्स दिवपाक लागून कितलेशेच कायदे जाल्ले आसा कितलीशी अमेंडमेंट्स जाल्ली आसा 1992 73rd अमेंडमेंट येयले 73rd अमेंडमेंटान क्लियर कट सांगले की जे पंचायत आसा तांकां तेंचे रायट मेळपाक जाय तांकां ऑथॉरिटी मेळपाक जाय 29 विशयांचेर आपली डिसिजन घेवपाक
हे 29 विषय जर आम्ही तुमका वाचून दाखोवपाक गेल्यार भितर डिफरंट गजाली आसा. भितर एग्रीकल्चर आसा, लँड इम्प्रुवमेंट आसा, भितर मायनर इरिगेशन, वॉटर मॅनेजमेंट सिस्टम आसा, फिशरीज, सोशल फॉरेस्ट्री, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, खादी, रुरल हाऊसिंग, ड्रिंकिंग वॉटर, फ्युअल वॉटर असे डिफरंट कल्चरल ऍक्टिव्हिटीज, भितर मार्केट अँड फेअर्स, हेल्थ अँड सर्व्हिसेस, फॅमिली वेलफेअर, डिफरंट तरेचे म्हणजे जे सामान्य गोंयकाराक लागता तितली डिपार्टमेंटाची सर्व्हिस ही पंचायतीन आसपाक जाय आनी तेका लागून हे 73rd अमेंडमेंट केल्ले. आमचे आर्टिकल 40 इंडियन कॉन्स्टिट्यूशनाचे जे आर्टिकल 40 आसा ते क्लियर कट सांगता Organization of village panchayats, the state shall take steps to organize village panchayats and endow them with such powers and authority as may be necessary to enable them to function as unit of self government. आर्टिकल 40 क्लियर कट सांगता की पंचायतीक सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून त्यांना तयार करपाक लागून स्टेट गव्हर्नमेंटान कायदे करपाक जाय. आर्टिकल 243G आसा, 243G क्लियर कट सांगता पावर्स, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पंचायत. म्हणजे पंचायतीक 243 च्या जी अंडर पंचायत जे आमच्या एक बॉडी आसा, पंचायतीक वयता तेन्ना एकूच आमकां आयकपाक येता की पंचायतीकडे फंड्स ना, पंचायतीकडे हे जायना. जेन्ना पंचाकडे वयता आमी सेक्रेटरी कडे वयता तेन्ना एकूच गजाल आयकपाक येता की आमच्याकडे फंड्स ना. पूण आर्टिकल 243 जी सांगता की हे जे पंचायत आसा तांकां स्वताचे प्लॅन्स प्रिपेअर करपाक, द प्रिपॅरेशन ऑफ प्लॅन्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे त्या गांवांक कसो सेल्फ डेव्हलप करपाचो, त्या गांवांक कसो इकॉनॉमिकली स्टेबल करपाचो, हेका लागून प्लॅन हे पंचायतीन करपाक जाय. मागीर द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्कीम्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस, म्हणजे जे स्कीम्स आसा गव्हर्नमेंटाचे ते इम्प्लिमेंट करपाक लागून तो कायदो आनी ती पावर ही पंचायतीक दिल्ली आसा. 243G आर्टिकल 40 क्लियर कट सांगता की स्टेट गव्हर्नमेंटान हे लेजिस्लेशन करपाक जाय. क्लियर कट पहिल्या सेंटेन्सांचा 243G च्या subject to the provision of the constitution, the legislature of the state may by law endow the panchayat with such powers and authority, म्हणजे powers आणि authority as may be necessary to enable them to function as institution of self government, and such law may contain provision for the devolution of the powers. आता devolution of the powers म्हटले की नाही डिसेंट्रलाइज जावपाक जाय. आयज कितें जाला, हांगा एमएलए, हांगा आमदार, हांगा मिनिस्टर आणि हांगा गव्हर्नमेंट हो एक सेंटर, एक पावर सेंटर जाल्ले आसा. म्हटल्यार कितें काम तुमकां जावपाक जाय, बारीकांतले बारीक गांवांत जर काम जावपाक जाय जाल्यार तुमकां मिनिस्टराच्या, आमदाराच्या नाल्यार चीफ मिनिस्टराच्या पांया वयचें पडटा. हे जेन्ना आमच्या कॉन्स्टिट्यूशन जे डिफरंट बेंचीस केले, डिफरंट कमिटीज केले, तेंच्यांनी फायंड आउट केले की हे सेल्फ गव्हर्नमेंटाक नाल्यार जनरल जे पब्लिक आसा तेंचे जे भितर एंगेजमेंट जे आसा ते एंगेजमेंट खंय तरी वाडना. कित्याक पंचायतीक कांयच रायट ना, तेका लागून ग्राम सभेन लोक वचना, नाजाल्यार लोकांक परते व्हडले एमएलए कडेन ना जाल्यार मिनिस्टरा कडेन ना जाल्यार गव्हर्नमेंटा कडेन धांवचें पडटा. तेका लागून हे सगळे पावर्स आमकां दिल्ले. हे दिले आसतना 73rd अमेंडमेंट 1992 जाले. 1992 हे 24 एप्रिलाक जाले. तेन्ना पासून आजून पर्यंत भितर काँग्रेस सरकार असली, हेच्या पयली मागीर भितर एमजीपी सगळ्या वांगडा असली, गोवा फॉरवर्ड गोंयका वांगडा असले, मागीर बीजेपी सरकार, हे सगळे असताना हेंच्यांनी 73rd अमेंडमेंट आजून मेरेन गोंयान कित्याक हाडूंक ना. एक रिपोर्ट आसा टाइम्स ऑफ इंडियाचो, भितर क्लियर कट म्हणटा गोवा ओनली स्टेट इन इंडिया वेर पंचायत आर एम्पावर्ड. अख्ख्या इंडियन गोंय एकूच स्टेट आसा ज्या जाग्यार पंचायतीक कांयच व्हॅल्यू ना. पंचायत मेंबर्स आणि सरपंच आणि पंचायत जे बॉडीज आसा हे एक कठपुतली जाल्ले आसा. आमदार आणि मिनिस्टर हालयतात तशे ते हालतात, तशे ते नाचतात. हेका लागून बरे मनीस पंचायत सिस्टमान येवपाक सोदिना. बरे मनीस या पंचायत सिस्टमांच्यान भायर रावता. जी पंचायत सिस्टम, जी पंचायत लेवलाचेर आमी आमचे भवितव्य, आमचे एक्झिस्टन्स, आमची आयडेंटिटी राखून उरपाक जाय आसली ती खंय उरना. सो हेका कारणीभूत हेच्या पयलीं जो काँग्रेस सरकार आसलो, एमजीपी सरकार आसलो, आता बीजेपी सरकार, हे सगळे सरकार जिम्मेदार आसा. तांकां सगळी पावर स्वता कडेन दवरपाक जाय आनी पंच आनी सरपंचांक हेका कठपुतली कशे पपेट्स कशे नाचोवपाक जाय. आणि ते नाचवणारे आयज पंच सरपंचा खातीर ते इलेक्शनां करतात आनी ही इलेक्शनां तांकां आपणाक जाय तशी करपाक जाय म्हणून हेंकां असेंब्ली सेशन टोटल करून त्या पंचायतीच्या इलेक्शनाक वचून कॅम्पेनिंग करपाक जाय. केरला असली स्टेट आसा ज्या जाग्यार पंचायत इलेक्शन एके वाटेन जाता, दुसरे वाटेन असेंब्ली सेशन सुद्धा चालू असता. जिल्हा पंचायत इलेक्शन जाता, दुसरे वाटेन पंचायत सेशन, असेंब्ली सेशन चालू उरता.
पूण गोंयांत पावले की हांगा कसले 73rd अमेंडमेंट ना, आमच्याकडे पंचायती कडेन कसली पावर हेंच्यांनी दिवंक ना, आनी हे कायद्यान बरयल्ले आसा. जे लोक आमकां कॉन्स्टिट्युशनाचे गजाली करता, एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटात, त्या लोकांक हांव सांगता, जे काँग्रेसचे जावन ना बीजेपीचे जावन, त्या दोगांकूच सांगता, तुमच्या पॉलिटिकल पार्टीन, तुमच्या पॉलिटिकल लिडरांनी जे कायद्यान बरयला, जे कॉन्स्टिट्युशनान बरयला, आर्टिकल 40, आर्टिकल 243 जी आणि 73rd अमेंडमेंट, जे इंडियन कॉन्स्टिट्युशनान बरयला, सेल्फ गव्हर्नमेंट आमचे पंचायत आसा ते एम्पावर करपाचे, हे तेंच्यांनी अजून मेरेन केल्ले ना. कित्याक ह्या आमदारांक, ह्या मिनिस्टरांक, ह्या सीएमांक जाय, ह्या पॉलिटिकल पार्टींक जाय, तुमी लाचार लेबडे कशे तेंच्या पांयाकडे येवचे, कितेंय तुमकां स्कीम जाय, कितेंय तुमच्या पंचायतीचो गांवाचो डेव्हलपमेंट जाय, तेंच्या पांयाकडे वचोन नाक घातचें, तुमची चप्पलां धरोवची, त्यांच्या दारार वचून थंय बसचे, आणि हे ते एसी ऑफिसान ते सीसीटीव्ही लावन तुम्ही कशे दारार येतात आणि कशे तुम्ही त्यांच्या दारार रडतात आणि लेबडे लाचार जातात, ही मजा पळयतात. सो ह्या पंचायतीक, ह्या गव्हर्नमेंटाक, ह्या सरकाराक, ह्याच्या पयलीं जे पॉलिटिकल पार्टी आसली, एक ओल्डस्ट पार्टी आनी एक सद्या इंडियेंतली आपणाक सद्या स्ट्रॉंगस्ट पार्टी म्हणटा, बीजेपी जावं काँग्रेस, ह्या लोकां, ह्या दोनूय पॉलिटिकल पार्ट्यांनी गोंयकारांक कशे लाचार केला आनी आमचे पंचायतीचो हक्क आसा, जो रायट आसा, तो कसो काडून घेतलाय तुमकां आमी सांगलेले आसा. सो आमी सरकारा कडेन मागता की तेंच्यांनी, आनी गव्हर्नर साहेबा कडेन मागता की तेंच्यांनी हे जे असेंब्ली सेशन आसा ते कटल करूं नाका. कित्याक आमी आयज गोंयकारांचो आवाज म्हणून भितर वयता, आमचो एमएलए गोंयकारांचो आवाज म्हणून वयता, आनी कितलेशेच लोक आमकां रेझोल्युशन्स दीत आसा, आपली मेमोरेंडम दीत आसा, आमच्या कडेन बसून डिस्कशन करता, ते मागीर फिशरमॅन कम्युनिटी जावं, ते टिचर कम्युनिटी जावं, ते कॉन्ट्रॅक्ट लेबर जावं, ना कसलेय कम्युनिटीचे जावं, प्रत्येक जाण हांगा येता, आमच्या कडेन डिस्कस करता, तेंच्याच तरेन आमी प्रिपेअर जाला. आमी रात दीस जागे रावन आमी रेझोल्युशन्स केला, आमी बिलां केला, आमी क्वेश्चन आन्सर, स्टार क्वेश्चन घातला, आमी एलएक्यू घातला, आमच्या आमदारान तयारी केल्ली आसा उलोवपाक, प्रश्न मांडपाक. सो हो आमचो हक्क आसा, जो गोंयकारांचो आवाज असेंब्लीन घुमतलो, आयज वयतलो. आमकां तरी दिसता की हे असेंब्ली सेशन कटल जावपाचें आनी एक मेन कारण म्हटल्यार आमी ऑलरेडी 200च्या वयर क्वेश्चन घातलेले आसा, भितर स्टार क्वेश्चन आसतले, एलएक्यू आसा. आमी गेल्या फावटी 3 ऑलरेडी आमी रेझोल्युशन्स घातलेली आसा. ह्या विकान आमची 5 रेझोल्युशन येतली, अशी प्रत्येक विकाक 5 रेझोल्युशन येतली, अमेंडमेंट्स येतली, बिलां येतली, आनी हेका लागून हो सरकार, बीजेपी सरकार भियाल्लो आसा. आनी आमच्या भियान, रेव्होल्युशनरी गोवन्साच्या भियान, कित्याक आता पंचायतीन पासून जर पळयत जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्साचो होल्ड खूब आसा. सो हेंकां थंय वचून पब्लिसिटी करपाक जाय, थंय कॅम्पेनिंग करपाक जाय, आनी लोकांक पिशान काडपाक जाय म्हणून असेंब्ली सेशन कटल करपाचें, राजकारण चलपाचें आसा, हो डावट आसा आमकां. हेचेर म्हाका दिसना काँग्रेस कितें उलयतली म्हणून, कित्याक काँग्रेसचेच कांय धड नासता की ते आयज ह्या पार्टीन आसतले काय त्या पार्टीन आसतले, वी डोंट नो. बट रेव्होल्युशनरी गोवन्स इज प्रिपेर्ड. आमी हे असेंब्लीन आवाज काडपाक, गोंयकारांचो आवाज काडपाक, आवाज पावोवपाक आमी रेडी आसा. सो आमकां हे 25 दिसांची असेंब्ली जाल्ली जाय. कित्याक जर ही घेयना जाल्यार लोकांक प्रूव जातले की हो जो सरकार आसा एंटी गोवन आसा, गोंयकारांचो आवाज दामपाचो प्रयत्न करता आनी गोंयकारांक काबार करपाचो प्रयत्न करता. मनोज, स्पीकरान एक्झॅक्टली खंय कितें म्हणलें आनी केन्ना स्टेटमेंट काडलें? काल आमी एक प्रेसाचेर एक व्हिडिओ पयलो, भितर स्पीकरान सांगला की हे जे बिल आसा ते फक्त दिले म्हणून ते डिस्कस जावचे ना म्हणून. स्पीकरान हे सांगला की फोटो काडले, हे काडले, स्टंट ना जाल्यार पब्लिसिटी जाताच म्हणून. पूण आमकां ते वायट दिसलें, कित्याक स्टंट आनी पब्लिसिटी जेन्ना नवो आमदार वयता, यंग आमदार वयता, न्यू पॉलिटिकल पार्टी, रिजनल पार्टीचो आमदार जेन्ना वयता, गोंयच्या अस्तित्वाक लागून वयता. कित्याक आमकां दिसता की स्पीकर सराचे जे आयज असेंब्ली आसा भितर ऑलमोस्ट 90% हे लोक, चडशे लोक आसा ते पर्सन ऑफ गोवन ओरिजिन आसतले. स्पेशली जे एसटी समाजाचे आमचे भाव आनी भयणी आसात, जे खरे आमी गोंयकार म्हणटा, मूळ पयलींच्यान गोंयान आसलेले म्हणटात, तेंच्या अगेन्स्ट हे स्टेटमेंट जाला कशें आमकां दिसता. कित्याक हे जे बिल आसा, सो तेच्याय कॉन्स्टिट्युएंसीतले लोक आसा, जे गोंयकार आसा, तेंच्या एम्पॉवरमेंटाक लागून आसले. फक्त रेव्होल्युशनरी गोवन्साचे 90,000 प्लस वोटर्स आसा तेंकाच नासले. आनी तेणी हें म्हटलां की हे जे बिल आसा ते ह्या फुडें आमी डिपार्टमेंटान धाडला, जे स्टडी जातले आनी ते डिस्कस जावचे ना म्हणून. आमी तेच म्हणटा, ते डिस्कस जावचे ना हो स्टेटमेंट येवपाक जायना. तेंचो रिपोर्ट तर येवनी, दुसऱ्या डिपार्टमेंटाचे सगळें कितें आहा ते येवनी तर रिटर्न, मागीर डिस्कस करूया ते जातले काय ना ते. पूण आजून येवच्या आदी म्हणजे आमकां अशें दिसता की हें ऑलरेडी तेंच्यांनी फिक्स केल्लें आसा तकलेन की हें बील मांडपाचें ना.
दुसरे कोणे तरी पॉलिटिकल पार्ट्यान कसली बिलां हाडटा 15 वर्साचे कोण गोंयकार म्हणटा पण 5 वर्साचे गोंयकार म्हणटा आनी मागीर जॉब मागता हे मागता तसले खोटींपणाचे गोंयकारपण आमकां चलनांतले चलचे ना. म्हाका दिसता तसले गोंयकारपण ह्या फावटी असेंब्लीक चलतले आनी तेच गोंयकारपण ह्या सरकाराक फुडें व्हरपाक जाय. 5 वर्साचे 15 वर्साचे तेंकां एक पर्सन ऑफ बर्थ म्हणजे 1961 आसा हे गोंयकारपण तेंकां फुडें व्हरपाचें ना. हे हांगा जर ते टेबल करिना ते डिस्कस करिना जाल्यार सिद्ध जातले. आमी हे मागता की हे बिल इतली वर्सां आमकां अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून खूब जाणांनी आमकां सांगलें. खुबशे पॉलिटिकल पार्टीज आसा तेंचे जे मनीस आसा ते आमकां सांगले फेसबुकाचेर सोशल मिडियाचेर कॅम्पेन केली हे बिल अनकॉन्स्टिट्युशनल आसा म्हणून तुम्ही असेंब्लीन प्रूव्ह करा. तुमच्या कडेन हो चान्स आसा. रेव्होल्युशनरी गोवन्साचे पर्सन ऑफ बर्थ ओरिजिन बिल इज अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून तुम्ही सर्टिफाय करा असेंब्लीन. आमकांय कळपाक जाय की आमी बिल घातला ते कॉन्स्टिट्युशनल आसा की अनकॉन्स्टिट्युशनल आसा. पयलीं तुम्ही डिस्कस करा, टेबल करा, डिस्कस करा. बाकीचे आमदार आसा तांकां उलोवनी, प्रत्येक आमदाराक आपले व्यू मांडोनी, लोकांकूय कळोनी, पर्सन ऑफ बर्थ आमचे 20 गोंयकार तांकांय कळोनी की तेंचो आमदार जेंकां निवडून तेंच्यांनी हाडला तो गोंयकारांच्या वाटेन आसा की हे मायग्रंट येयलात आनी तेंची वोट बँक जाला तेंच्या वाटेन. आणि सेशन कमी करतले मग केन्ना कोणा स्टेट सेशन कमी करतले म्हणून सेशन तिचो स्टेटमेंट असो आसलो की जे डिसिजन आसा ती बीएससी मिटिंग तेंची कमिटी मिटिंग घेतली आनी ती कमिटी हे घेवन ती मागीर डिसायड करतले 2 ते 4 दिसांनी. अजून असेंब्ली 11 तारखेर आसा. तुम्ही जर 2 दिसांनी डिसिजन घेता की ती कर्टल जाता म्हणून जाल्यार आमी जे तयारी करता ते कित्याक करता. लोक आपली रेझोल्युशन हाडटा, लोक आपले प्रश्न घेवन येतात, लोक एका आशेन येता की आमचो विषय असेंब्लीन वयतलो म्हणून असेंब्लीन आमचो आमदार मांडटलो म्हणून. एक आमदार खंय तरी कितल्या वर्सांनी गोंयकारांक एक आमदार मेळ्ळा जो तेंचे प्रश्न व्हरून मांडटलो असेंब्लीन जाल्यार गोंयकारांनी कितें चिंतपाचें. तुम्ही अजून मेरेन तुम्ही फक्त पंचायत इलेक्शन आसा थंयसर तुमचे इन्व्हॉल्वमेंट जावपाक जाय. जे पार्टी लेवलार तुम्ही करिना पूण हांगा फायनल तुम्ही पार्टी लेवलार व्हरपाक सोदतात आनी हांगा लोकांचो आवाज दामपाक सोदतात. सो ही दोनूय स्टेटमेंट काल ऑलरेडी केल्ली आसा. बरें, थँक्यू.